कोल्हापुरातील रस्ते प्रचंड खराब झाले होते। 100 कोटी रुपयांच्या निधीतून पुन्हा नव्याने रस्ते बनले, पण अवघ्या 8 दिवसाच्या पावसात यापैकी काही मुख्य आणि अंतर्गत रस्ते पुन्हा खराब झाल्यानं रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरवासी आणि वाहनधारकांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळावी अशी मागणी शहरवासियांतून होतीये। कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती। त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, त्यातून रस्त्यांची कामं सुरू झाली। मात्र 8 दिवसाच्या पावसात काही मुख्य आणि जोड रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असून यातून मार्गक्रमण करताना शहरासह परगावातील वाहनधारकांना तसंच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय। सध्या पाऊस थांबलाय, मात्र 8 दिवसात पाऊस पडल्यानंतर अनेक खड्ड्यात पाणी साचलं होतं। त्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता। परिणामी अनेक वाहनधारक खड्ड्याचा अंदाज चुकल्यामुळे पडून जखमी झाले। 2 दिवसांपूर्वी कळंबा साई मंदिर जवळच्या रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनधारकानं पादचाऱ्याला धडक दिली होती। या घटनांबाबत महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत। पर्यटक आले की पर्यटक शिवाय द्यायला लागले आम्हाला। अहो काय कोल्हापूर तुमचं काय आहे, किती एवढं म्हणजे पैसे तुम्हाला घेऊन रस्ता का झालेला नाहीत काय नाहीत असे सगळे विचार नव्हत्या। आमच्या जर कंबर्ड मोडले, गाड्यांचे शॉकअप जर खराब व्हायला लागल्यात, गाड्या 2 व्हीलर स्लिप व्हायला लागल्यात, परत काय पाय मोडतंय, हात मोडतंय, कंबर पूर्ण सगळी बोंबलत गेल्या। अरे बापरे, होय आता हे प्रशासनाला विचारलं पाहिजे, महानगरपालिकेला विचारलं पाहिजे। आता माझे एक खांदे दुखायला आले आता या गाडीमुळं किंवा खड्ड्यामुळे एवढा त्रास झाला आहे। आणि प्रशासन म्हणते की खड्डे मुजल्यात, हे मुजले, काय मुजले, काहीच मुजलं नाही, हा असे खड्डे आहेत। आणि प्रशासन डोळझाक काम करायला, वरच्या नेते मंडळाची कोण महानगरपालिकेचे पदाधिकारी ऐकतच नाही आहेत। पहिलं शहर सुधारायला पाहिजे, मग जिल्हा सुधारणार आहे। पहिला खड्डे मुजवा ही प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे। आणि आयुक्त साहेबांना मी सांगतो, आयुक्त साहेब जे 100 कोटी आल्यात ते 100 कोटी खड्ड्याला मुजवायला घालवा ही माझी विनंती। अंबाबाई, ज्योतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर अशा धार्मिक स्थळी आणि पन्हाळगड भ्रमंतीसाठी अनेक लोक कोल्हापुरात येतात। मात्र खराब रस्त्यांमुळे जाताना ते कोल्हापूरच्या नावानं लाखोल्या वाहतात। त्यामुळे आपलं शहर खड्डेमुक्त असावं ही नागरिकांची माफक अपेक्षा महापालिका पूर्ण करणार का, हा खरा प्रश्न आहे।